निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उद्या कॅबिनेट न होण्याची शक्यता, मंत्री प्रचारात असल्याने कॅबिनेट बैठक धुसर। भाजपचे उद्या घर घर राम अभियान, महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर केशरी धर्मध्वज फडकवण्याचं आवाहन। अंबरनाथमधील मतदारांची नावे उल्हासनगरातील प्रभागात खोटी कागदपत्र सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, रवींद्र चव्हाणांचा अंबरनाथ मतदार यादीवर गंभीर आरोप। ठाकरे बंधूंचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र, मुंबईतील मतदार याद्यांमध्ये गोंधळ, ठाकरे बंधूंची पत्रातून तक्रार, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी पत्रातून मागणी करण्यात आली। प्रारूप मतदार यादीत अनेक गोंधळ, फक्त यादीत गोंधळ नाही तर अनेक गोष्टीत गोंधळ, आदित्य ठाकरेंचा आरोप। गोंधळामुळे ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना मतदान करता येत नाही, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। 10 पेक्षा अधिक लोक असणाऱ्या घरात तपास आवश्यक असतो, आदित्य ठाकरेंचं विधान। एका व्यक्तीला एकच मत असावं, हमीपत्रात बदल करावा, सूचना हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ असावा, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। याद्यांचा एवढा अभ्यास केला कसा, याचा निवडणूक आयोगाला शॉक बसला, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। भाजप काँग्रेस मधला वाद चिघळलाय, भाजप आंदोलनानंतर काँग्रेसचे बोरिवलीत आंदोलन, भाजप आमदार अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। वोट चोरी थांबली पाहिजे, नाही तर प्रक्रियेला अर्थ नाही, लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र, याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार, आदित्य ठाकरेंचा इशारा। एबी फॉर्म न मिळाल्याने शिवसेनेचे 23 उमेदवार अपक्ष, हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे, माजी मंत्री जयप्रकाश कर्तमुंदडा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना खुदा हफीज, जिंतूरमधील प्रचार सभेतील वक्तव्याची चर्चा, अजित पवारांच्या खुदा हफीज या वक्तव्यानं चर्चेला उधाण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंधार येथील सभेत घोषणाबाजी करणाऱ्याच पोलिसांनी घेतले ताब्यात, दादा एससी वर्गीकरणावर बोला असं म्हणत एकानं केली घोषणाबाजी। गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरण, पीएच्या प्रकरणावर मंत्र्याला जबाबदार धरणं योग्य नाही, दमानी यांच्या आरोपांवर मंत्री शिरसाटांची प्रतिक्रिया। सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत प्रचार पदयात्रा, यावेळी अपक्षांनी खरं तर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आवाहन। भाजप खासदार अनिल बोंडेंना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन, अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला, मालेगावमधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी पिंपळनेर येथे ताफा अडवण्यात आलाय, गुन्हेगाराला तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब विचारत केला रास्ता रोको। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डिलिलू म्हणत टीका करण्यात आलेली आहे, जेनझीच्या शब्दांचा उच्चार करत राहुल गांधींवर टीका, डिलिलू म्हणजेच डिल्युजनल किंवा भ्रमिष्ट। पुढील 5 वर्षात मुंबईत मोठा बदल होणार आहे, कनेक्टिव्हिटी वाढवतोय त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, युथ कनेक्ट कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अकोला दौऱ्यावर, सभेसाठी हिवरखेड येथे जय्यत तयारी, मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे हिवरखेड, अकोट आणि तेल्हारा तीनही नगर परिषदांमध्ये खरं तर विजयाचा भाजप पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास। पुण्याच्या मंचर नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांचं प्रचार सभेत मंचरकरांना आवाहन। पक्षांनी मूळ ओबीसींना सोडून घुसखोरी करणाऱ्या ओबीसींना उमेदवारी दिली असेल तर उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना बॉयकॉट करा, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं सकल ओबीसी समाजाला आवाहन। गरिबांचं मरण हेच भाजपचं धोरण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका। बीड नगरपालिका निवडणुकीत पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष विकोपाला, आमदार विजयसिंह पंडित यांची क्षीरसागर कुटुंबावर जहरी टीका। मुख्यमंत्र्यांविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार संजय केळेकर संतापले।
नवनीत राणा भाजप उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात अमरावतीमध्ये काँग्रेसचा पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणा यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। अजित पवार यांची अंबाजोगाई येथे होणार जाहीर सभा। यानंतर सायंकाळी 7 नंतर बीडमध्ये देखील सभेचं आयोजन करण्यात आलं। परभणीच्या कुऱ्हाडी ग्रामपंचायतीमध्ये हरित उपक्रम। राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। नगर परिषद निवडणुकीसाठी वैजापूर आणि गंगापूर येथे होणार शिंदेंच्या 2 सभा। खेडमध्ये इच्छुक उमेदवाराच्या घराबाहेर काळा जादू। दुचाकीवरून लिंबू फेकणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद। निवडणुकीत तणाव वाढण्याची शक्यता। विरोधकांकडून मानसिक खच्चीकरण। उमेदवार तनुजा पवार यांची प्रतिक्रिया। परळीतील निवडणुकीच्या प्रचारार्थ एका सभेत धनंजय मुंडे यांनी कुणाची आठवण काढली अशा चर्चांना उधाण आहे। एक माणूस इथे नाही याची जाणीव होते। धनंजय मुंडेंनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढल्याची चर्चा। माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील घराच्या पत्त्यावर 10 बोगस मतदार। भाजपचे नगरसेवक उमेदवाराची तक्रार। या बोगस मतदारांची चौकशी करून कारवाईची मागणी। धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार। अर्चना रोठे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात। अर्चना रोठे आमदार प्रताप अडसळ यांची बहीण। काँग्रेसकडून वर्षा देशमुख यांना उमेदवारी। हिंगोली नगर परिषदेत भाजपच्या 2 उमेदवारांची निवडणुकीतून माघार। भाजपच्या एकूण 5 उमेदवारांची हिंगोली निवडणुकीतून माघार। धाराशिवमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची प्रचार रॅली। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील या स्थानिक नेत्यांचा सहभाग। बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन। वर्ध्यात आमदाराच्या कृतीचे सर्वत्र कौतुक। भाजपची विजयी संकल्प सभा सुरू असताना अचानक मुस्लिम बांधवांची अजाण सुरू झाली। तेव्हा सुमित वानखेडेंनी भाषण थांबवत अजाण होईपर्यंत साऊंड बंद करण्यास सांगितलं। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचा प्रचारासाठी रॅलीवर भर। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांच्या आरोपाचं खंडन। युगेंद्र पवारांचे आरोप तथ्यहीन। बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांचा दावा। तर माळेगाव आणि बारामती नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार। बांदलांनी व्यक्त केला विश्वास। अंबरनाथमध्ये एक मोठा उलटफेर। ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 उमेदवारांची माघार। शिवसेनेला सोपी करून दिली सीट तर अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची आली वेळ। नाशिकमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा। फडणवीसांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचार सभा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रचाराचंही होणार ब्रँडिंग। धाराशिवच्या कळंबमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा। भाजपच्या उमेदवाराला पैसे वाटताना पकडण्यात आले। काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा आरोप। रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे। सर्वच पक्षांचा प्रचाराचा धुरळा। उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार। कराडमध्ये काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचाराचा प्रारंभ। कराड नगरपालिका ठेकेदारी मुक्त करण्याचा काँग्रेसचा नारा। शक्ती प्रदर्शन करत शहरातून पदयात्रा काढण्यात आली आहे। यवतमाळच्या 3 पालिकेत आरक्षण मर्यादा 50% पुढे। 26 नोव्हेंबरला अपक्षांना मिळणार चिन्ह। अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 5 दिवस। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची माघार। पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा उमेदवारांचा आरोप। निवडणुकीनंतर तेज प्रताप यादव यांनी सुरू केलं नवं युट्यूब चॅनल। TY व्लॉग चॅनलवर दुग्धशाळेच्या कारखान्याबद्दल केलेल्या पहिल्या व्लॉगला 50,000हून अधिक व्ह्यूज। वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेमध्ये चुरशीची लढत। माजी खासदार रामदास तडप यांच्या पत्नी भाजपाकडून रिंगणात आहेत तर पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार राजेश बकान यांची विजय संकल्प मेळाव्याला उपस्थिती। वर्ध्यात चिन्हाशिवाय उमेदवारांचा प्रचार वेगात। देवळीत चिन्हाशिवाय अपक्ष उमेदवाराची रात्रीची कॉर्नर सभा। 26 तारखेला चिन्ह सांगू म्हणत किरण ठाकरे यांनी मांडलं विजन। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे। उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्ह।
बॉलिवूडचा ही मॅन हरपला, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली. भारतीय चित्रपट सृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या मृत्यूशी झुंज अपयशी, शरद पवार यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली. जनतेच्या मनात वसलेला वीरू हरपला, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली. भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव. मंत्री आशिष शेलार यांची सोशल माध्यमाद्वारे शोकभावना व्यक्त. धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली. हिमॅनचे एक्झिट चटका लावणारी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धर्मेंद्रना दिली श्रद्धांजली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, सिनेमाच्या जगातला एक सरळ माणूस हरपला. राज ठाकरेंनी ट्विट करत धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून अति दुःख झालेलं आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. नारायण राणेंनी सोशल माध्यमावर व्यक्त केल्या भावना. डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल. राज्य महिला आयोग डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण. लातूरच्या हडको वसाहत भागातील नागरिकांचं पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन. नागरी सुविधांकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं नागरिक आक्रमक. भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची व्यवस्था करा. कुत्र्यांच्या खाण्याच्या जागा निश्चित करा. कुत्र्यांना इतर ठिकाणी खाद्य दिल्यास दंडात्मक कारवाई करा. राज्य सरकारचे आदेश. कल्याणमधील स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल उद्यापासून बंद. दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 10 दिवस पूल बंद राहणार आहे. कोल्हापुरात ई बाईक्स दुरुस्त करू न दिल्या जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक. ओला बाईकची अंत्ययात्रा काढत केला निषेध व्यक्त. क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. पुण्यातील मैदानावर IPL होण्याची शक्यता. राजस्थान रॉयल्सचे 4 सामने होण्याची शक्यता, तर राजस्थान रॉयल्स संघाकडून स्टेडियमची चाचपणी. मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरमध्ये विठ्ठलाचा मुक्काम. गोपाळपूरच्या निसर्गरम्य अशा विष्णुपदावर मंदिरासोबत विष्णुपदाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील मुस्लिम कब्रस्तानात आठवडी बाजार भरवू नये. वक्फ न्यायाधिकरणाचा महत्त्वाचा मनाई आदेश. पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची अपडेट. पुढील चौकशीसाठी महसूल विभागाचा एक प्रतिनिधी नेमा. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची मागणीत आतापर्यंत 21 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून 4 महिला शिक्षकांना समन्स. दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेतील मराठी मुलांना 18 नोव्हेंबरला शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून केली होती आत्महत्या. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड. शिवाजीराव गर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त होतं अध्यक्षपद. बोरिवलीमध्ये श्रीजी शरण कार्निवलचं आयोजन. मेळाव्यात बुर्ज खलिफा, लंडन ब्रिज, आयफेल टॉवरसह खरं तर देश विदेशातील अनेक प्रसिद्ध इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या. विरारमध्ये होणार आपलं संविधान पुस्तकाचं प्रकाशन. पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन 26 नोव्हेंबरला पार पडणार. कोल्हापूरच्या तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन. कोल्हापूर विमानतळा शेजारील रस्ता खुला करण्याची मागणी. पर्यायी रस्ता न देता गेल्या वर्षभरापासून रस्ता बंद. वाहतुकीसाठी अडचण. ठाण्यात एका परप्रांतीय ऑटो चालकाचा व्हिडिओ व्हायरल. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात अयोग्य आणि अभद्र भाषा वापरल्याचा आरोप. MMC झोनमधील नक्षलवादी प्रवक्त्याचं शांतता चर्चेसाठी आवाहन. शस्त्र समर्पण करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा मागितला वेळ. या काळात कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलं जाणार नाही. नक्षलवादी प्रवक्त्याची हमी. बीडच्या माजलगावमध्ये ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक. परभणी फाटा येथे शेतकऱ्याचं रास्ता रोको.
वर्ध्यातील सेलू तालुक्यातील सिंदीमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची विनापरवाना मुदतबाह्य कीटकनाशक खत विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली। कीटकनाशक खतासह 6,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांना कांदा पिकावर रोटर फिरवलाय। बाजारात कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक, कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची शेतकऱ्याची मागणी। यवतमाळमध्ये कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याच्या चिंतेत भर। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाकडून मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप, पालकांनी गाठले पोलीस ठाणे। शिक्षकावर गुन्हा दाखल व्हावा, पोलीस ठाण्यात पालकांचा गोंधळ। कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर पोलीस आणि आरोग्य विभागाचा संयुक्त छापा, कारवाईत गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि गोळ्या जप्त, संशयित डॉक्टर फरार। कालीमाताला घातले मदर मेरीचे कपडे, मुंबईतील चेंबूरच्या घटनेमुळे खळबळ, भटजी विरुद्ध गुन्हा दाखल असून आरोपी अटकेत, पुढील चौकशी सुरू। मनोज जरांगे पाटलांचे समर्थक अतुल घरत यांच्या अपघाती मृत्यू झाल्याची माहिती, निष्काळजीपणाने वाहन चालवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। बोईसर जवळ असलेल्या परनाळी येथे पोलिसांसमोरच 2 गटात तुंबळ हाणामारी, परनाळी येथील साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीवेळी सुरू झालेला वाद उफाळलाय, पोलिसांकडून तपास करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, लोंढे टोळीसह अन्य राजकीय व्यक्तींवर सातपूर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल। मुक्ताईनगरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, प्रेम प्रकरणातून मित्रासोबत वाद होऊन त्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज, तरुणाच्या हत्येप्रकरणी 2 संशयित ताब्यात। छत्रपती संभाजीनगरात प्रियकरासाठी स्वतःच्याच घरात 2दा चोरी, तब्बल 11 लाखांची रोकड आणि 2 तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत फरार, तर 19 वर्षीय मुलीविरुद्ध संतप्त आईनं केला गुन्हा दाखल। सोलापुरात दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक, चोरट्याकडून 6 मोटरसायकल आणि 1 मोबाईल हस्तगत। पुण्यात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक, तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहे। मंगळवार पेठेत कारवाई झाल्याची माहिती। पाथरीत मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी दारूसाठा जप्त, 3घांना अटक करत पाथरी पोलिसांची कारवाई। या कारवाईत 6,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चंद्रपुरात 4 चाकीच्या डिक्कीतून 17 लाखांचे सोने लंपास, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून 2 दिवसात आरोपीला अटक, चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत। ड्रग्ज मुक्त नागपूरसाठी ऑपरेशन थंडर, कारवाईत 11 कोटी 34 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। सांगलीत बेधुंद कार चालकानं 4 ते 5 जणांना उडवले, संतप्त नागरिकांकडून वाहनाची तोडफोड, विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरातील मसाज सेंटरवर चंद्रपूर एलसीबीची धाड, यावेळी मसाज सेंटरमध्ये संशयास्पद स्थिती, जिल्ह्यातील इतरही लॉज, हॉटेल आणि मसाज सेंटरची अशी तपासणी करण्याची नागरिकांची मागणी। डोंबिवलीतील एका ज्वेलर्सला ओलीस ठेवून लुटण्यात आले, लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून चोरटे पसार, मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करतात। भूकंप सदृश्य धक्क्यानं शिवणगाव हादरले, खासदार बळवंत वानखेडे सह प्रशासनाची गावात भेट, शिवणगाव गावात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। पुण्याच्या औंधमधील सिंध सोसायटीत परिसरात खरं तर बिबट्या आढळल्याची माहिती, बिबट्या पुन्हा जंगल आणि नदी परिसरात गेल्याची वन विभागाची माहिती आहे। सर्च ऑपरेशन बंद, मात्र वन विभागाकडून काळजी घेतली जाते। पिंपरी चिंचवडमध्ये भर रस्त्यात कारला अचानक आग, या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेस वेवर बसचा अपघात, घटनेत 12हून अधिक प्रवासी जखमी। नालासोपाऱ्यात कंटेनरची पादचारी पुलाला धडक, दुर्घटनेत चालक गंभीर जखमी। सासरच्या निवडणुकीनं घेतला सुनेचा जीव, निवडणूक खर्चासाठी माहेरहून 10 लाख आणण्याचा तगादा, कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांवर गुन्हा दाखल। मित्राच्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने जिवलग मित्रानं संपवलं जीवन, टोकाचं पाऊल उचलत केली आत्महत्या, दक्षिण सोलापुरातील हृदयद्रावक घटना, तर पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटनेची नोंद। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात भीषण आग, मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती। नाशिकच्या मुंगसरे गावात बिबट्याची दहशत, बिबट्या आणि त्याचे शावक गावात फिरत असल्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद,
परिसरात अनेक बिबटे आढळल्यानं गावात खळबळ. पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह. मेंढवण खिंड जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. पोलिसांकडून आत्महत्येचा संशय व्यक्त. हिंगोलीत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी. सोलापूर शहरातील अशोक चौक या ठिकाणी मार्केड उद्यानात झोका खेळताना खाली पडल्याने एका 26 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर हैदराबाद रोडवर भीषण अपघात. मुळेगाव क्रॉस रोड या ठिकाणी ट्रक आणि दुचाकी धडक. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.